नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही लागतील अशी माहिती समोर येते. 5 किंवा 6 नोव्हेंबरला प्रेस कॉन्फरन्स होणार आहे निवडणूक आयोगाची आणि त्यानंतर महाराष्ट्रात आचारसंहिता लागेल असं बोललं जाते. कोर्टाचे तसे आदेशच आहेत. 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाला आता या निवडणुका घेणं अत्यंत महत्त्वाचं झाले. कोविडचा काळ, ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. परंतु कोर्टाने आता असं म्हटलंय की याच्यापेक्षा आता जास्त उशीर होता कामा नये. 31 जानेवारीच्या अगोदर निवडणुका पार पडल्या पाहिजेत. त्यामुळं निवडणूक आयोग कामाला लागले आणि 5 किंवा 6 नोव्हेंबरला त्यांची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि आचारसंहिता महाराष्ट्रात लागेल. 3 टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहेत. नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका. त्यातल्या जेवढ्या काही महानगरपालिका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिका, नगर परिषद आहेत, सगळ्या ठिकाणी या निवडणुका 3 टप्प्यामध्ये होणार आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी असे सगळेच आता कंबर कसून मैदानात उतरलेत. वंचित बहुजन आघाडी देखील खूप मेहनत करताना दिसते. महायुती देखील मेहनत करते. महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष येण्याच्या तयारीत आहे. तसे त्यांचे आता मोर्चे, मिटिंगा, सभा व्हायला लागल्या. ते म्हणजे राज ठाकरेंचा मंच पक्ष देखील आता महाविकास आघाडी सोबत जुडल्या जातोय अशी दाट शक्यता आहे. काँग्रेस महाविकास आघाडीपासून दूर जाते का, महाविकास आघाडीतून बाहेर येते का, हे देखील बोललं जात आहे. कारण काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्या मनसेचं जमेल का, जागा वाटप यांचं व्यवस्थित होईल का, की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघच एकत्र लढतील, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळे लढतील, असं देखील चित्र स्पष्ट होते. वंचित बहुजन आघाडीचे ठिकठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. सुजात आंबेडकर महाराष्ट्र दौरा करतायत. नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये RSS विरोधात भव्य दिव्य असा ऐतिहासिक मोर्चा वंचित बहुजन आघाडीने सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. ऐतिहासिक हा मोर्चा होता. आतापर्यंत देशभरात असं कधी घडलं नाही की RSSच्या कार्यालयावर कोणी मोर्चा काढला. निवडणूक आता लागणार आहेत तसं वातावरण देखील झालंय. महाविकास आघाडीने निवडणूक आयोगावर देखील मोर्चा काढलाय. सत्याचा मोर्चा असं त्याला नाव देण्यात आलं होतं. महाविकास आघाडीचे घटक पक्ष सगळे होते. मनसे, राज ठाकरे होते, उद्धव ठाकरे होते. महायुतीने त्याच्या विरोधात मूक मोर्चा काढला. परंतु महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा होता आणि महायुतीने मूक मोर्चा कशासाठी काढला हे देखील कळायला मार्ग नाही. परंतु असो, आता निवडणुका लागणार आहेत तसं वातावरण देखील निर्माण झालंय. आता या निवडणुकांमध्ये काय समोर येतंय ते पाहणं महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारेल? महायुती मारेल की महाविकास आघाडी मारेल? नेमकं यांचं आता एकीकरण होतंय कसं? यांची युती होती कशी आहे ते देखील पाहणं महत्वाचं आहे. महायुतीमध्ये विशेषतः शिंदे गटासोबत रिपब्लिकन सेना म्हणजे आनंदराज आंबेडकर यांचा पक्ष हा देखील जुडला गेलाय. तो पक्ष देखील काय कमाल करतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे. वंचित बहुजन आघाडी आपली ताकद वाढवत चालली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी काय कमाल करते ते देखील पाहणं महत्वाचं आहे. आपलं सगळं या घडामोडीकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे चॅनलशी जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.